सी फायटर सी फायटर सी फायटर टॉस जिंकला फिल्डिंग. या ठिकाणी आदरणीय लक्ष्मणदादा चिंचडे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थात हिरो ठरलेल्या परेश टाकळे याचा आपण विशेष प्रकारचं गिफ्ट देऊन त्याचं या ठिकाणी सन्मान करायचंय. कोणी दिले निश्चितच आदरणीय पांडुरंगजी गुरव यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक केलं जाते कारण त्यांनी प्रत्येक सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच साठी एक चांगल्या पद्धतीचं ऑच या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेदरम्यान मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आदरणीय उदयजी तेराडे यांच्याकडून 500 रुपयाची भव्य दिव्य देणगी या ठिकाणी सुपूर्द केलेली आहे. त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत केले जाते. धन्यवाद. सप्लायर्स विजय सुर्वे 5,000 रुपये. किती 5,000. त्याचबरोबर सुर्वे सप्लायर्स आदरणीय विजयजी सुर्वे साहेबांकडून या संपूर्ण स्पर्धेसाठी KKPL या शानदार अशा दुसऱ्या पर्वासाठी 5,000 रुपयाची भव्य दिवी देणगी त्यांनी या ठिकाणी सुपूर्द केलेली आहे. आदरणीय सुर्वे साहेबांचं सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त केले जाते. एका मोठ्या स्पर्धेला चांगलं आणि कडक असं योगदान दिलं जाते आदरणीय सुर्वे साहेब यांच्याकडून. दोन्ही संघाच्या राखीव खेळाडूंना विनंती असेल कर्णधारांना विनंती असेल राखीव खेळाडू कृपया समालोचन कक्षाकडे पाठवायचे. दोन्ही संघ आणि बॉलर नीती ना आता कुठले खेळतोय हा सी फायटर का सी फायटर्स बॅटिंग आणि बॉलिंग आहे PK फायटर्स टॉस. काय सी फायटर्स बॅटिंग टॉस PK फायटर्स बॉलिंग PK फायटरनी जिंकले ना बॉटॉस. हो PK फायटर्स. या ठिकाणी टॉस जिंकला होता अर्थात नाणेफेकीचा गोल जिंकला होता तो PK फायटर्स यांनी आणि पहिलं या ठिकाणी षटक फेकण्यासाठी आदरणीय नितीन दादा टाकळे आणि पहिली सलामीची जोडी या ठिकाणी आपण पाहतोय सी फायटर्स कडून प्रथमेश आणि प्रमोद. पहिलं षटक मातब्बर गोलंदाज स्ट्राईकला येतो वरती कोण आहे स्ट्राईक प्रथमेश ज्याला ओपनिंग करायचंय अप्रतिम चौकारबाजी फलकेबाजी करायची. आपण पाहतो पहिल्याच चेंडूवरती एक घणाघाती प्रहार केला जातोय आणि चेंडू सरळ सीमा पार धरण्यामध्ये यश मिळते. धावसंख्या होते ती 4. पहिल्या चेंडूवर अप्रतिम फटकेबाजी. आता मात्र पुन्हा एकदा नितीन दादा ठाकरे यांच्या हातामधून निघालेला हा चेंडू सरळ ते फळावर करतोय. पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय मित्रांनो एक लोक एक गडी बाद धावसंख्या आहे ती 4. 1 बाद 4. पाहिलं होतं आपण मित्रांनो पाहिलं आपण पहिल्या चेंडूवरती अतिशय जबरदस्त प्रहार केल्यानंतर आपल्याला वाटलं की निश्चितच या ठिकाणी प्रथमेश कडून आकर्षक फटकेबाजी होऊ शकते. धावसंख्या होती ती 1 गडी बाद 5. अतिशय डोक्याने फेकलेला चेंडू या वेळेला पाहतोय चेंडू अडवण्यामध्ये सहज यश मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा आणि चेंडू या ठिकाणी सफाईपूर्वक गोळा केला जातो आणि निश्चितच हा गडी मात्र धावचीत होतोय.
तो सुदेश. नितीन यांना अतिशय जबरदस्त षटक वेगळं आपण पाहिलं. आता मात्र निश्चितच ज्याचा आत्मविश्वास वाढलाय, कॉन्फिडन्स वाढलाय, चेंडू किती हवेत उडू दे मी तो चेंडू सहज माझ्याजवळ घेणार याच आत्मविश्वासानं पुन्हा एकदा पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतो तो नितीन दादा. बघूया या वेळेला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतं, चेंडू गोळा केला जातोय आणि या वेळेला मात्र एक धाव रोखू शकत नाहीये. धाव संख्या होती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-6. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निश्चितच धन्यवाद देतो, कारण या स्पर्धेसाठी जे जे क्रीडा रसिक प्रत्यक्ष क्रीडा नगरीवर दाखल नसतील त्यांच्यासाठी ही स्पर्धा. चेतन बॉलर चेतन नवीन गोलंदाज येतो तो चेतन आणि या वेळेला वाईट चेंडू घोषित केला जातो. 7 धाव संख्या होते ती 7. आणि पुन्हा एकदा आपल्या पुढील चेंडूतील आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारचा सलग चेंडू अवांतर चेंडू जातोय जो चेंडू खराब आहे आणि ज्याच्यामुळे पुन्हा एकदा एक नवीन चेंडू फेकावा लागणार आहे आपल्या षटकाला. या वेळेला चेंडू न घोषित केले पंचांनी. एक अवांतर धाव तर निश्चितच वाढणार आहे. पुन्हा एकदा एक चेंडू फेकावा लागणार आहे. वाघजाई पुणेवाडी संघाचा कर्णधार कृपया आपण व्यासपीठाच्या दिशेने यायचंय. वाघजाई संघाचा संघ नाही, पुणेवाडी. सी फायटर्स या संघाची धावसंख्या होती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10. दुसरं षटक चालू असताना काय आलं परेश पाय उचलतोय लाईव्ह बघतो बघू दे ना नका बोलू काय कोण आहे असं नितीन सरपंच दुसरे कोण आहे तो करून शैलेश हे म्हणतात मी नाही मला काय कळतच नाही. मला काय त्यातलं कळतच नाही. विकेट कीपर पुन्हा एकदा फटकेबाजी करायची आहे. या वेळेला मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पंचाकडे अपील केलं जाते. अंपायर डिसिजन धाव संख्या नॉट आउट दिली जाते. धाव संख्या होती ती 11. आपल्या षटकातील पुढील चेंडू या वेळेला मात्र चेंडू खेळून काढायचा पण बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. धाव होण्याची शंका नाहीये. धाव संख्या स्थिरावलेली आहे 11. पुन्हा एकदा या ठिकाणी निश्चितच बळीचा बकरा बनवायचा पण निश्चित या वेळेला मात्र अप्रतिम फेकलेला चेंडू न घोषित केलाय.
पंचमेणे आणि या वेळेला मात्र धावसंख्या होती ती 12. एक चांगलं थांबून ठेवण्याचं काम केलंय, चुकवून ठेवण्याचं काम केलंय ते लगातार पद्धतीनं या फलंदाजाला आणि पुन्हा एकदा एक सुंदर असा चेंडू. 2 बॉल शिल्लक आहे. 12 झाले आता. धावसंख्या होती ती 12. दुसरं षटक चालू असताना आता मात्र उत्तम फटका मारायचंय, पण या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय तो निखिल हेराडे. लास्ट बॉल. या षटकामधील हा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. वाईट चेंडू घोषित केलाय, स्वर चेंडू अवांतर चेंडू जातोय. एक धाव मात्र वाढणार आहे. धावसंख्या होती ती 13. आपल्या वैयक्तिक कोट्यामधील हा मात्र चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. एक धाव तर निश्चित पूर्ण केली जाते. रन नाही दादा. रन नाही घेतलाय. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे. धावसंख्या होती ती 13. 3 बाद 13. ओमकार खैर. धावसंख्या 13. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 13 आणि मला वाटतं हे 30 षटक संपन्न होतोय खैर याच्याकडे. अप्रतिम पद्धतीचं षटक आपण पाहतोय. या षटकाची खरी गंमत कारण या फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम केलं जातंय आणि पुढील चेंडू फेकणार आहे. पुन्हा एकदा चांगला चपळ क्षेत्ररक्षण आपण पाहतोय मित्रांनो. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये, पण समालोचन कक्षाच्या बाजूने असलेला आहे क्षेत्ररक्षकाला मानलं पाहिजे. या वेळेला मात्र अपील केलं जात आहे आणि निश्चितच या वेळेला अप्रतिम पद्धतीचं अपील. चौथा धक्का बसतोय तो या ठिकाणी सी फायटर या संघाला. धावसंख्या होती केवळ रक्षकाची जबाबदारी मेहेर कडून सांभाळली जाते. निश्चितच या ठिकाणी पुन्हा एकदा वाईट चेंडू. सफाईपूर्वक चेंडू प्रत्येक गोळा केला जातोय, कलेक्ट केला जातोय आणि त्याचं सारं श्रेय या वेळेला नो चेंडू घोषित केलंय. थोडस संतुलन या ठिकाणी ओमकारचं बिघडलं जातंय कारण लगातार पद्धतीनं या वाईड नो अशा प्रकारच्या धावा दिल्या जात आहेत आणि आता मात्र यावर फटकेबाजी केली जाते. चेंडू सुरेख अडवला जातो सीमारेषेच्या दिशेनं. पुन्हा एकदा गोलंदाजाच्या हातामध्ये स्थिरावला जातोय. धावसंख्या येते 18. 4 गडी बाद 18. सुशांत रेमजे फलंदाजीसाठी सज्ज होतोय आणि वैयक्तिक कोट्यामधलं पुढील षटक म्हणजे पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होणार आहे. या वेळेला मात्र आकर्षक फटकेबाजी करायचे. मीर मात्र या वेळेला पहिल्यांदा मित्रांनो आपण पाहिलंय. धावसंख्या ती 20. दरम्यान हे षटक संपलं जातंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 20. 6 स्पॉट आणि क्रीज हंटर्स. 6 स्पोर्ट्स आणि क्रीज हंटर्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण कृपया समालोचन कक्षाच्या समोर येऊन नाणेफेकीसाठी यायचे. आता हे फलंदाजीला तो निखिल टाके तो सुशांत. निखिल चेंडूचा सामना करणार. अंतिम आणि शेवटचं षटक या ठिकाणी 4थं षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय तो मिहीर. आतापर्यंत एसटी रक्षकाची जबरदस्त कामगिरी पार केली. 21 झाले. धावसंख्या होती ती 21. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये
चार चार चार. पुन्हा एकदा नाही. या वेळेला मात्र आकर्षक पंचेबाजी करायची आहे, पाहायचं आणि निश्चितच अपील केलं जातंय. धावचीच आणि हे सक्सेस होतंय, यशस्वी होतंय आणि पुन्हा एकदा शुभम निखिल मात्र मला वाटतं तंबूचा रस्ता धरतोय हो हो. 21 पाच आणि त्याची जागा घेण्यासाठी येणारे तो नवीन फलंदाज रंगमान. एकनाथ स्वतः संघमालक एक जबाबदारीचं ओझं घेण्यासाठी, अर्थात खूप मोठं आव्हान, खडतर आव्हान द्यायचंय. कारण पीके फायटर्स या संघाला एक मोठं आव्हान देण्याच्या नादामध्ये आकर्षक फटकेबाजी करावी लागणार आहे ती एकनाथ याला. समोर आपण पाहतोय चालू वर्षीचा जो नवरदेव आहे हा मात्र नॉन स्ट्रायकर आहे. हो, या वेळेला मात्र अवांतर चेंडू आहे, वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी आणि पुन्हा एकदा विहीर कडून या वेळेला मात्र अपील केलं जातंय आणि या निश्चितच अप्रतिम पद्धतीनं चेंडू गोळा केला जातोय आणि एक पुन्हा एकदा धक्का बसतोय, पाचवा धक्का, सहावा काय सहावा धक्का बसतोय तो या ठिकाणी सी फायटर त्याला. धाव संख्या केवळ 22. फायटरने म्हणजे नवीन फलंदाज येतोय तो या ठिकाणी आपण पाहतोय अजय थेराडे. मेहर अतिशय जबरदस्त चेंडू फेकतोय. 2 गुणांनी निश्चितच या संघाची सुद्धा धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या होते ती 24. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहिले मित्रांनो, अतिशय धावसंख्या चांगली उभारायची आहे. झेल होतो का पाहायचं आणि निश्चितच पुन्हा एकदा एक मोठा धक्का बसतोय तो सी फायटर्स यांना. झाली होती. अशा पद्धतीनं शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती अप्रतिम पद्धतीने झेल टिपला गेला आणि एक छोटस आव्हान ठेवलंय ते सी फायटर या संघानं मात्र पीके फायटर्स या संघाला एक उत्तम दर्जाचा या ठिकाणी चांगली फलंदाजी, चिवट फलंदाजी करावी लागणार. केवळ 25 धावा धाव फलकावर लावायला लागणार आहे, कारण 24 धावा या ठिकाणी धाव फलकावर लावलेले आहेत त्या सी फायटर्स या संघाने. खेळ मध्यंतरासाठी थांबलेला असताना दोन्ही संघांना विनंती आहे, सावी स्पोर्ट्स आणि दुसरं कोणतं नाही आता टॉस साठी सावी आणि क्रीज हंटर्स चे दोन्ही कर्णधार समालोचन कक्षासमोर या ठिकाणी मला वाटतं टॉस साठी येताना टॉस पहिला होते मॅच. आदरणीय परेश दादांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा गोल उडवला जातो. टॉस का बॉस बघूया कोणता संघ ठरणार. शिक्का हवेमध्ये उडवला जातोय आणि आपण पाहतोय या ठिकाणी सावी स्पोर्ट्स या संघाने नाणेफेकीचा गोल जिंकलेला. निर्णय आपला लगेचच कळवायचा आहे. चार षटकामध्ये 24 धावा. क्रीज हंटर्स. किती अप्रतिम पद्धतीनं गोलंदाजी या ठिकाणी केली ती नितीन दादा आणि त्याच्या संपूर्ण सहकार्याने. ज्याच्या जोरावरती आपण पाहिलं या ठिकाणी खैर असेल, नितीन दादा असतील, मिहीर असतील यांची अप्रतिम अशी इत्सुक गोलंदाजी, ज्याच्या जोरावरती फक्त आणि फक्त 24 धावा सी फायटर्स या संघानं धाव फलकावर लावल्या आणि हे एक छोटं आव्हान. पण मित्रांनो, क्रिकेटच्या जगतामध्ये हे छोटं म्हणता येणार नाही. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत मात्र आपण या सामन्याचं गणित, या सामन्याचं चित्र स्पष्ट होताना आपण पाहणार नाहीये. संपूर्ण क्षेत्ररक्षण फैलावलं जात आहे सी फायटर्स कडून.
या ठिकाणी ओंकार खैर आणि मिहिर लोट ही जोडी मैदानात सलामीच्या स्वरूपात येते. आपण पाहतोय ओंकार खैर स्ट्राईक साठी असणार, नॉन स्ट्राईक असणार आहे तो या ठिकाणी मिहिर, आणि पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज होणार आहे तो गोलंदाज प्रमोद. एक सक्षम असं पंचपॅनल आपण पाहतोय. या ठिकाणी रामाने असतील, मेणे असतील, त्याचबरोबर आदरणीय मोरे असतील, या सर्वांचंच KKPLच्या या दुसऱ्या पर्वामध्ये मनापासून स्वागत केलं जाते. पहिलं षटक या ठिकाणी खेर याला चेंडू निश्चितच आपल्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आणायचा, जोरदार फटकेबाजी पहिल्यापासूनच प्रहार करायचा आहे. मैदानावरती आपला प्रभाव दाखवताना दुसरा चेंडू मात्र अवांतर चेंडू आहे. या मात्र 3 धावांनी या संघाचं खातं उघडलं जाते. यावेळेला हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आहे. चेंडू मात्र या ठिकाणी मला वाटतं संघ मालक एकनाथ त्याच्या हातामध्ये स्थिरावतोय. पुन्हा एकदा गोलंदाजाच्या हातामध्ये दिला जातोय आणि हा मात्र अप्रतिम चेंडू नेट समजत नाहीये. त्रिफळा उद्ध्वस्त होतो. फायटर्स साठी धावसंख्या केवळ ती 3. पहिला गडी रस्ता धरताना आपण पाहतोय ओंकार खैर आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो प्रवीण जिनगरे. PK फायटर्सचा एक मोठा मोहरा या ठिकाणी येतोय, अर्थात प्रवीण जिनगरे. प्रवीण बघूया बॅट मधून आताशबाजी करतो का, चांगली फटकेबाजी करतो का, बॅटच्या पद्धत पुन्हा एकदा चेंडू येत नाही. उर्वरित काम मात्र यशस्वी रक्षकाकडून पूर्ण केलं जातंय. पुन्हा एकदा चेंडू स्थिरावला जातोय, एक निर्धाव चेंडू फेकला जातोय तो प्रमोद कडून. निर्धाव चेंडू एक. या वेळेला मात्र स्वतःच्या बॉलरूमध्ये अतिशय सफाईपूर्वक हा चेंडू गोळा केला जातोय, अडवला जातोय. हो, प्रवीणला हा चेंडू खेळून काढायचा. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. चेंडू पुन्हा एकदा त्रिफळा उद्ध्वस्त. समाप्त झाल्यानंतर केवळ धावसंख्ये 2-3. थोडीशी दयनीय अशी अवस्था होती. यापूर्वी आपण तीनदा टाकले यांनी पहिलं षटक फेकलं होतं. पहिल्या चेंडूवर चौकार मिळाला होता, पण मात्र लगातार चांगले गडी बाद केल्यानंतर या सामन्यावरती पकड आपली बसवली. ऍक्सिडेंट झाले त्याचा प्रथमेश खापरे. बापरे, या ठिकाणी मात्र बॉलर सज्ज होतोय, गोलंदाज सज्ज होतोय तो प्रथमेश खापरे, ज्याच्याकडून एक चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे. पुन्हा एकदा धावा रोखायचे, केवळ छोटस आव्हान. धाव फलकावर असताना निश्चितच एक चांगली, आणि आता मात्र ही PK फायटर्सची दोन्ही बंधूंची कमाल धमाल आपण पाहणार. मिहिर आणि त्याचं नाव मिहिर आणि मितेश. मिहिरनं आपण पाहिलेलं आहे, एसटी रक्षकाची जबरदस्त भूमिका निभावली होती. आता मात्र मिहिरच्या बॅट मधून आकर्षक फटकेबाजी, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेच्या बाजूने आपण पाहतोय. ह्या वेळेला खापरेकडून पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू आहे. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. 2 धावा मात्र या ठिकाणी दिल्या जात आहेत. धावसंख्या होतीये ती 5. 2-5. पुन्हा एकदा खापरे आपल्या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होणार आहे.
मिहीरचं थोडस लक्ष या ठिकाणी चेंडूवरती निश्चितच चांगल्या पद्धतीने नजर बसवली जाते. नो चेंडू घोषित केला जातोय पंचांकडून. पुन्हा एकदा एक धाव तर निश्चितच मिळणार आहे. धाव संख्या होती ती 2 बाद 6. दुसरं षटक चालू असताना कापरे याच्या षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा चेंडू तडकवायचा. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाकडून सफाईपूर्वक गोळा केला जातोय, कनेक्ट केला जातोय आणि पुन्हा एकदा गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. या वेळेला कापरे पुन्हा एकदा आपल्या पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होणार आहे. या वेळेला मात्र वाईट चेंडू. वाईट प्लस 2 म्हणजे 3 धावांचं या ठिकाणी निश्चितच एक चांगलं असं योगदान मिळतं या संघासाठी. धाव संख्या होती ती या ठिकाणी 9 झाल्या. धाव संख्या होती ती 9. 3 आहेत ना अजून. बॉल जातो अजून 1 2 3 4 2 राहिले. 2 बाकी. या षटकातील 2 चेंडू फेकणं बाकी आहे. कापरेचा पुढील चेंडू आपण पाहतोय. अतिशय अप्रतिम चेंडू सगळ्यात पहिले आणि आता मात्र मिहीर ज्यानं कमाल केली होती. धाव संख्या अजूनही स्थिरावलेली आहे 9. आणि स्वतः ज्याच्या खांद्यावरती जबाबदारीचे ओझ आहे नितीन दादा टाकळे या संघाचे सर्व असणारे. बघूया या वेळेला मात्र खूप मोठं आव्हान नाहीये, पण हे आव्हान मात्र आपल्या बॅट मधून सहज पार करायचंय. फलंदाजी मधून आकर्षक फटकेबाजी करायची. आमच्या समालोचन कक्षाच्या मधून मारलेला हा अचूक फटका आहे आणि या वेळेला मात्र ह्या 2 धावा. धाव संख्या होते ती 11. 11 दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिले धाव संख्या 11. धाव संख्या होती ती 11. दुसरं षटक समाप्त होते. 14 पाहिजे. याचा अर्थ 12 चेंडू 14 धावा. बरोबर आहे ना. 12-14 खूप मोठं खळतर आव्हान नाहीये, पण खूप सोपं सुद्धा नाहीये. कारण आपण पाहिलं नितीन दादा आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं अतिशय सीवट प्रकारची एक वैविध्यपूर्ण अष्टपैलू अशी कामगिरी केली. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी, टिच्चूर गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं.
बचावात्मक लाव चार धावा, 6 चेंडू 4. 6 चेंडू 4 धावा. एक चांगलं नेतृत्व काय असतं नितीन दादा ठाकरे यांना मानलं पाहिजे. 6 चेंडू मध्ये 4 धावा अजून अजूनही गरज आहे. 6 चेंडू मध्ये आपण कशा प्रकारचे फेकणार. नाव आहे ते गोलंदाजाचं सुशांत. अतिशय शांत आणि संयमी पद्धतीनं ह्या चेंडूचं निश्चित ज्याच्याकडून चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण केलं जाईल अपेक्षा आहे. सुशांत कडून एक स्क्वेअर पुन्हा एकदा नॉक चेंडू घोषित केलाय. नितीन दादाला धाव घ्यायची मात्र रोखलं जातंय. समोरचा नॉन स्ट्रायकर फलंदाज. धाव संख्या होतीये ती 22. 4 गडी बाद 22. जिंकण्यासाठी 6 चेंडू 3 धावा. खूप सोपा असा वन आणि पीके फायटरचा स्वतः जबाबदारीचा ज्यानं गोलंदाजी अप्रतिम केली. फलंदाजी मधून चुणूक फटकेबाजी दाखवायची या ठिकाणी अपील केलं जात आहे. अपील केलं जात आहे. धाव संख्या ती 22. शुभम रेमगे नवीन फलंदाज. 5 चेंडू 3 धावा. या सामन्याचं चित्र बदलण्यासाठी या सामन्याचं समीकरण बदलण्यासाठी तयार होतोय तो गोलंदाज सुशांत. शांत डोक्यानं संयमी डोक्यानं हा चेंडू फेकायला लागणार आहे. या चेंडूमध्ये विविधता आणावी लागणार आहे आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू मांडला. या ठिकाणी मात्र स्क्वेअर चेंडू घोषित केलाय. अवांतर चेंडू घोषित केलाय पंच मेणे यांनी. धाव संख्या होते ती 23. विजयासाठी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 5 चेंडू आणि 2 धावा. विजयी जल्लोष संपन्न करण्यासाठी अवांतर धाव दिली जाते. हेमा खुश होतोय. या ठिकाणी आपण पाहतोय पीके फायटर्स या संघाचा. पीके फायटर्स हा संघ या ठिकाणी आपली विजयाची सलामी देतोय. या सामन्यामध्ये सी फायटर्स या संघाला मात्र पराभवाचा चटका